तुमच्या धंद्यासाठी लागणारं रॉ मटेरियल आणण्यासाठी जर तुम्ही रेग्युलर बेसिसवरती तुमच्या आसपासच्या होलसेल मार्केटमध्ये जात असाल तर एक गोष्ट तुम्ही 100% ऑब्झर्व केली असेल. तुम्ही त्या मार्केटमध्ये गेल्यानंतर पाहिलं असेल की तिथं सेम दुकान असतात, सगळ्यांच्याकडे एकसारखंच प्रोडक्ट असतं, बऱ्यापैकी रेट सुद्धा सगळीकडे सेम असतात, तरी सुद्धा तुम्ही त्या एकाच दुकानामध्ये जाऊन नेहमी परचेस करत असता. आता ते परचेस करताना कारण काय असतं, तर एक तर तुम्हाला कोणीतरी रेफरन्स दिलेला असतो, रेफरन्स नसेल तर तुम्ही स्वतः 4 दुकानं फिरून आलेला असता, जिथं तुम्हाला मालकाचा स्वभाव पटलाय तिथं जाऊन तुम्ही परचेस करत असता, बरोबर. आता हीच कंडिशन आपल्या बिझनेसमध्ये सुद्धा असते. आपण सगळा सेटअप लावलेला असतो, प्रोडक्ट्स वगैरे चांगले असतात, क्वालिटी वगैरे सगळं व्यवस्थित असतं, पण आपल्याकडे येणारा कस्टमर आपल्याकडून परचेसच करत नाही, फक्त भाव विचारतो, निघून जातो, किंवा फक्त बघतो आणि निघून जातो. अशी कंडिशन अनेक बिझनेसमध्ये असते. आणि हे जर तुमच्या बिझनेसमध्ये घडायचं नसेल आणि तुमचा सेल चांगल्या पद्धतीने वाढावा असं वाटत असेल तर तुम्ही कस्टमरची सायकोलॉजी समजून घेणं फार गरजेचं आहे. कारण की कस्टमर जेव्हा तुमच्याकडून परचेस करतो तेव्हा तो खिशाने नाही तर डोक्याने परचेस करत असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कस्टमरच्या सायकोलॉजी विषयीचे 6 महत्त्वाचे मुद्दे समजून घेणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी अरुण पाटील. थॉटफुल गुल्लक या चॅनलवरती तुमचं स्वागत. आपण आपल्या चॅनलवरती फक्त बिझनेसचे प्रॅक्टिकल थॉट्स डिस्कस करतो, जे ग्राउंड रियालिटी आहेत आणि छोट्या छोट्या बिझनेसेसमधून आपण ते फाइंड आउट करतो आणि तुमच्यापर्यंत शेअर करतो. तर चला सुरुवात करूया आजच्या भागाला. कस्टमर जेव्हा आपल्या काउंटरवरती येतो तेव्हा तो आपलं प्रोडक्ट घ्यायला नाही तर त्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्या प्रॉब्लेमचं तो सोल्युशन घेण्यासाठी आलेला असतो. बऱ्याच वेळेला काय होतं की कस्टमर आल्यानंतर आपण त्याला आपले प्रोडक्ट शो करतो, त्याला म्हणतो तुम्ही आमचं प्रोडक्ट घ्या, पण त्याला प्रॉब्लेम काय आहे ते आपण जर समजून न घेता त्याला प्रोडक्ट दाखवत राहिलो तर तो आपल्याकडून का परचेस करेल. ही सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. कस्टमरच्या सायकोलॉजीचा हा सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा, की कस्टमर त्याच्या प्रॉब्लेमसाठी सोल्युशन आयडेंटिफाय करत असतो, ना की तुमचं प्रोडक्ट. साधं उदाहरण बघा, आपण जेव्हा एखाद्या मेडिकलमध्ये जातो त्यावेळेला म्हणतो डोकेदुखीची गोळी द्या. तुम्ही मागता का कोणत्या ब्रँडची, कोणती पाहिजे, पॅरासिटामॉल पाहिजे का अजून दुसरी कुठली पाहिजे? नाही ना. तुम्ही फक्त सांगता की डोकेदुखीची गोळी पाहिजे, कारण की त्यावेळेला डोकेदुखी हा प्रॉब्लेम असतो, त्याच्यावरती सोल्युशन म्हणजे त्या मेडिकलमध्ये मिळणारं ते औषध. बाकी ते तुम्ही काय देताय काय नाही याच्याविषयी चौकशी करत नाही. पण जर त्या माणसाने तुम्हाला डोकेदुखीची गोळी मागितल्यानंतर जर 1760 गोष्टी सांगितल्या तर तुम्ही म्हणणार आहोत बाबा मी दुसरीकडे जाऊन घेतो. आणि ही सेम कंडिशन आपल्या धंद्यामध्ये सुद्धा लागू पडते. त्यामुळे कस्टमर जेव्हा तुमच्याकडे परचेस करायला येतो त्यावेळेला तुम्ही त्याला सोल्युशन देण्याचा प्रयत्न करा, ना की प्रोडक्ट विकण्याचा. आता दुसरी आणि महत्वाची गोष्ट बघा, समजा तुम्ही रोडवरून चाललाय आणि तुम्हाला भूक लागली, तुम्ही काय करता, तर तुम्ही ऑब्झर्व करता की इथं जे काही हॉटेल्स आहेत त्या हॉटेलमध्ये सगळ्यात जास्त गाड्या कुठं लागलेत किंवा सगळ्यात जास्त गर्दी कुठल्या हॉटेलला आहे, किंवा मी सोशल मीडियावरती काय पाहिलं होतं का एखादं हॉटेल, किंवा गुगलवरती सगळ्यात जास्त रेटिंग कोणाचे आहेत, त्याच्यानंतर मी ठरवतो की मी कुठं जायचं. हीच कंडिशन आहे ना. मग आपल्या बिझनेसच्या बाबतीत सुद्धा ते सेम लागू पडतं. जोपर्यंत तुमच्या बिझनेसवरती लोकांचा विश्वास बसत नाही, कस्टमरचा ट्रस्ट तुमच्या बिझनेसवरती बसत नाही, तोपर्यंत कस्टमर तुमच्याकडून बायच करत नाही. आता तुमच्याकडून जर कस्टमरनं बाय करावं वाटत असेल तर त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा ट्रस्ट बिल्डिंगची प्रोसेस चालू करा. आणि आजच्या युगामध्ये ती प्रोसेस बिल्ड करणं फार सोपं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, गुगलवरती रेग्युलर बेसिसवरती रिव्ह्यूज घेणं सुरू करा. इंस्टाग्राम, सोशल मीडिया, यूट्यूब सगळीकडे तुम्ही तुमच्या बिझनेसचे फोटोज, त्याच्यानंतर व्हिडिओज अपलोड करायला चालू करा. कस्टमरचे रिव्ह्यूज जर तुम्ही घेऊ शकत असाल रेकॉर्डेड तर ते घ्या आणि ते अपलोड करा. जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी चालू करता 5-6 महिन्यानंतर तुमचा एक स्ट्रॉंग पाया तयार होतो आणि त्याच्यावरती तुमच्या बिझनेसचा विश्वास उभा राहायला सुरुवात होते. आणि एकदा का विश्वास बिल्ड व्हायला लागला की कस्टमर तुमच्याकडून खरेदी करायला चालू करतो. आता तिसरा आणि महत्वाचा मुद्दा, जर तुमच्याकडे मोठा मेनू कार्ड असेल, जर तुमच्याकडे मल्टिपल प्रोडक्ट्स असतील तर कस्टमर तुमच्याकडून बाय करण्याचे चान्सेस फार कमी होतात. काय होतं की कस्टमर जेव्हा तुमच्या काउंटरवरती येतो त्याला जर खूप जास्त ऑफर दिसल्या, खूप जास्त प्रोडक्ट्स दिसले तर तो कन्फ्यूज व्हायला चालू होतो. आणि एकदा का कस्टमरचं कन्फ्युजन चालू झालं की तो तुमच्याकडून परचेस करण्याचे चान्सेस कमी होतात. आता एक साधं उदाहरण बघा, जर समजा आपल्याला मिसळ खायची असेल तर आपण गुगलवरती काय सर्च करतो, मिसळ हाऊस सर्च करतो का आपण रेस्टॉरंट शोधायला चालू करतो? नाही ना. फक्त मिसळ हाऊस शोधतो आणि तिथे जाऊन मिसळ खाऊन येतो. मग एवढं लोक जर आज प्रिसाइज होत असतील एखादी पर्टिक्युलर गोष्ट शोधण्यासाठी, जर ते इंटरनेटवरती जाऊन ती पर्टिक्युलर गोष्ट 10 किलोमीटर लांब असली तरी घेऊन येत असतील, तर विचार करा की आपण आपल्या दुकानामध्ये, आपल्या हॉटेलमध्ये, आपल्या धंद्याच्या ठिकाणी किती मोठा मेनू, किती प्रोडक्ट्स ठेवले पाहिजेत. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, कस्टमरसाठी जर तुम्ही फापट पसारा करून ठेवला तर कस्टमर तुमच्याकडून खरेदी करण्याचे चान्सेस कमी होतात. चौथा मुद्दा अतिशय गमतीशीर आहे आणि आपण प्रत्येकानं तो एक्सपिरियन्स केलेला आहे. आपण जेव्हा एखाद्या शोरूम मध्ये जातो, आपल्याला समजा गाडी घ्यायची आहे किंवा आपल्याला एखादा मोबाईल घ्यायचा आहे, त्यावेळेला गेल्यानंतर काय होतं की आपण मल्टिपल गोष्टी बघत असतो आणि त्यावेळेला सेल्समन आपल्या जवळ येतो, तो विचारतो सर काय पाहिजे. त्यांना आपण सांगितलं, आपलं बजेट सांगितलं की तो माणूस म्हणतो सर आजच्या आज बुक करा, तुम्हाला ह्या ऑफरमध्ये मी हे प्रोडक्ट देऊन टाकतो. आपण लगेच हो म्हणतो.
कारण की त्यावेळेला आपल्याला अर्जन्सी लक्षात येते. जर आज मी हे प्रोडक्ट नाही घेतलं तर उद्या मला सेम ऑफर मिळणार नाही. आणि सेम आपल्या धंद्यामध्ये सुद्धा ती गोष्ट ऍप्लिकेबल होते. आपला धंदा मोठा आहे छोटा आहे तो भाग नंतरचा, पण कस्टमर आपल्या धंद्याच्या ठिकाणी आल्यानंतर जर तो प्रोडक्टची एन्क्वायरी करायला लागला आणि त्यावेळेला जर आपण त्याला अर्जन्सीचा फील आणून नाही दिला तर तो घेण्याचे चान्सेस फार कमी होतात. तुमच्याकडे जी काही ऑफर असेल ती लिमिटेड ऑफर आहे म्हणून सांगा, तुमच्याकडे जे काही प्रोडक्ट आहेत ते स्पेशल एडिशन प्रोडक्ट आहेत म्हणून सांगा, पण कस्टमरला जोपर्यंत तुम्ही अर्जन्सीचा फील करून देत नाही तोपर्यंत तो तुमच्याकडून बाय करण्याचे चान्सेस क्रिएट होत नाहीत. त्याच्यामुळे आलेल्या प्रत्येक कस्टमरसाठी अर्जन्सी क्रिएट करण्याचा प्रयत्न करा. आता 5वा मुद्दा बघा, कस्टमरला एक भीती वाटत असते. जेव्हा तो तुमच्या बिझनेस प्लेसवरती येतो, तो फर्स्ट टाइम तुमच्याकडे आला असेल तर त्याच्या मनामध्ये एक भीती असते. समजा तो तुमच्याकडून 500 रुपयाचं प्रोडक्ट घेणार आहे, ते 500 रुपये त्याला गमावल्यासारखं वाटत असेल तर मात्र टेन्शन आहे. कारण की कस्टमर पहिल्यांदा जेव्हा तुमच्याकडे येतो त्यावेळेला त्याला तुमच्या प्रोडक्टची क्वालिटी माहीत नसते, तुमची सर्व्हिस कशी आहे माहीत नाही, त्याच्या घरचे त्याला काय म्हणतील याच्याविषयीची क्लॅरिटी नसते. पण जर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्याला प्रॉपरली कन्व्हिन्स करून दिल्या आणि त्याची भीती जर तुम्ही मोडली तर तो कस्टमर तुमच्याकडून बाय करतो, तो तुमचा रेग्युलर बायर होण्याचे चान्सेस वाढतात. त्यामुळे तुमच्या बिझनेस प्लेसवरती आलेल्या कस्टमरच्या मनातून भीती काढून टाकण्याचा प्रयत्न करा. जर कस्टमरची भीती तुम्ही काढली तर तुमचा बिझनेस ग्रो होण्याचे चान्सेस 10 पटीने वाढतात. आता जो शेवटचा 6वा जो मुद्दा आहे ना, त्याच्यावरती अख्खं मार्केट चालतं. प्रत्येक जण त्या एका गोष्टीवरती गोष्टी परचेस करत असतो, ते म्हणजे इमोशन. अनलेस अँड अंटिल तुम्हाला ते इमोशनली अटॅचमेंट मिळत नाही त्या प्रोडक्ट सोबत, त्या बिझनेस सोबत, तोपर्यंत तुम्ही ती गोष्ट घेण्याचा प्रयत्न करत नाही. एक साधं उदाहरण बघा, आजकाल प्रत्येकाच्या खिशामध्ये आयफोन दिसतोय. आयफोन फक्त स्टेटस सिम्बॉल आहे. भलेही बाकीच्या सगळ्या गोष्टी, बाकीचे फीचर्स वगैरे याच्याबद्दल आपल्याला काही लेणं देणं नाहीये, पण माझ्याकडे आयफोन आहे हे मिरवण्याचं जे कौतुक आहे ना, ते अनेक जणांना असतं. त्याच्यामुळे ते लोक आयफोन परचेस करतात. एखादी गाडी घेत असताना किंवा एखादं घर घेत असताना, कुठलीही गोष्ट असू द्या, लोक त्याच्याबरोबर स्वतःचे इमोशन कनेक्ट करतात आणि त्याच्यानंतरच ती गोष्ट परचेस करतात. त्यामुळे तुमच्या बिझनेस प्लेसच्या ठिकाणी जेव्हा कस्टमर तिथे येतो तर त्याला ती इमोशनल अटॅचमेंट मिळाली पाहिजे. मग ती फिअर असेल, ती हॅपीनेस असेल, ती जॉय असेल, कोणतीही इमोशनल अटॅचमेंट असू द्या, ती जर त्याला तुमच्या बिझनेसबद्दल, तुमच्या प्रोडक्टबद्दल मिळाली तर तो तुमच्याकडून परचेस करण्याचे चान्सेस वाढतात. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण समजून घेतलेले हे 6 मुद्दे अतिशय बेसिक आहेत. कस्टमर सायकोलॉजी म्हणजे काय खूप मोठं रॉकेट सायन्स आहे अशातला भाग नाहीये. आपण स्वतः जेव्हा खरेदी करत असतो तेव्हा ह्या सगळ्या मुद्द्यांचा विचार सुद्धा करतोच ना. एक गोष्ट लक्षात ठेवा, कस्टमर जेव्हा तुमच्याकडून परचेस करत असतो तो तुम्हाला फक्त पैसे देऊन तुमच्याकडून प्रोडक्ट घेऊन जात नाही, तर तो तुमच्यावरती विश्वास ठेवतो. त्याचे इमोशन्स तुमच्या प्रोडक्ट बरोबर जोडलेले असतात आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे तो तुमचा लॉयल कस्टमर होण्याचे चान्सेस वाढतात. त्याच्यामुळे कस्टमरची सायकोलॉजी समजून घ्या. कस्टमरला काय हवाय काय नको ते पहिल्यांदा समजून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रोडक्ट विका. तुमचा धंदा खूप चांगल्या पद्धतीने चालेल. जो धंदा कस्टमरच्या सायकोलॉजीवरती उभा राहिलेला असतो, जो कस्टमरची सायकोलॉजी समजून धंदा करतो, तो धंदा कधीच फेल होत नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. पुढे अशाच एका प्रॅक्टिकल व्हिडिओसह लवकरच भेटूयात. तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि तुमच्या धंद्याची काळजी घ्या. धन्यवाद.